मंडळी नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज गुरुवार म्हटल्यावरती माझी खूप धावपळ असते. धावपळ म्हणजेच मला सकाळी लवकर उठायचं असतं आणि जॉबला देखील जायचं असतं. त्यात गुरुवार म्हटल्यावरती माझा उपवास आणि स्वामींचा अभिषेक देखील मला करायचं असतं. तर अभिषेक करण्यासाठी मी स्वतःचं आवरून घेतलं आणि माझ्याकडे कच्चं दूध नव्हतं, म्हणून मग मी आपलं चंदन आणि मध आणि पाण्याने त्यांचा अभिषेक केला. ज्या दिवशी आपण अभिषेक करतो गुरुवारी खूप मन प्रसन्न वाटतं. तुम्हालाही वाटत असेल ना, मला नक्की एकदा कमेंट करून सांगा. त्यानंतर मला इथे ॲक्च्युली पाट पाहिजे, पण पाट अजून मला घ्यायला टाईम नाही भेटला आहे. तर मी आता सध्या तरी मंदिरमध्येच स्वामींना बसवते आणि त्यांची पूजा वगैरे करते. तर पाट ह्यासाठी कारण का बोलतात की स्वामींना मंदिरमध्ये नाही ठेवलं जात, पाटावरती. म्हणजे जसं ते झाडाखालीवरती वगैरे बसायचे, झाडाच्या बाजूला वगैरे बसायचे. त्यामुळे शक्यतो आपण त्यांना पाठावरती ठेवा, म्हणजे ओपन ह्याच्यामध्ये असं. तर खूप छान पूजा केली आणि वस्त्र वगैरे चांगले घातले त्यांना. आणि मला अजून वस्त्र वगैरे घ्यायचे आहेत, तर ते टाईम नाही मिळत आहे. जेव्हा मला टाईम मिळेल तेव्हा मी नक्कीच घेणार आहे. त्यानंतर इथे फुलं नव्हती, म्हणजे मी हार घेऊन आली, कारण का आमच्या इथे फुलं नाही मिळत आहेत. तर मी हार घेऊन आली, कारण का जोपर्यंत देवाला आपण फुलं नाही वाहत तोपर्यंत मन प्रसन्न नाही वाटत. तर मी छान पूजा केली आणि खूप बरं वाटलं, मस्त वाटलं. आणि मलाही जॉबला जायचं होतं, त्यामुळे मी पूजा करून देवाला नमस्कार करून मी चालली माझ्या कामासाठी. त्यानंतर मी तयार झाली आणि चालली आता कामाला. तर तुमचाही गुरुवार कसा असतो दर गुरुवार मला नक्की सांगा एकदा कमेंट करून. आणि तुम्हाला कसं वाटली माझी ही पूजा तेही मला नक्की सांगा. आणि चला आता आपला ट्रेनचा प्रवास, बाय. तर मी चालली ट्रेनचा प्रवास. आता तुमका काय सांगू, गेली आणि बघितलं तर काय बापरे, ही रिटर्नला गर्दी होती बरं का. रिटर्नची गर्दी होती आणि रिटर्नची गर्दी बघून मला तर बापरे, म्हणजे काय करू, तर जावं तर लागणारच आहे. आणि त्यानंतर एक काका आहे तिथे साईडला, तर ते बघा ट्रेन दोन्ही साईडून येणार आहेत, तरी पण ते खाली उतरून चालले आहेत. आता ह्यांना काय बोलायचं, म्हणजे आपल्या ॲटलिस्ट फॅमिलीचा तरी विचार करा. त्यानंतर दुपारी मी खिचडी खाल्ली, कारण का उपवास होता. आणि हे माझ्या कामावरचं लोकेशन आहे. बघून तुमका वाटतंय ना की आतमध्ये जाऊन बसलं म्हणून समुद्रात, पण असं नाही हां. नंतर मी दमून भागून निघाली घरी जायला. आणि ट्रेनमध्ये बघते तर एवढी सारी आता तुम्हाला गर्दी नाही दिसत आहे, पण आता अंधेरीत इतकी गर्दी होतं आहे ना, तुमका काय सांगू. घरी जाऊन उपवास सोडलं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं तर श्री स्वामी समर्थ.